भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का? थांबा, अवजारं घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता.
कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. चेटकिणीचा स्वयंपाक. सगळ्यांना माहिती आहे स्वयंपाकघरात कोण होतं, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या हृदयाचं पाणी पाणी होईल एवढं मात्र नक्की. लोकांना हेच माहिती आहे की भोदी कुटुंबाच्या 2 सुना होत्या, आशी आणि गोपी. पण भोदी कुटुंबात 2 नाही तर 3 सुना होत्या. तिसरीचं नाव शकुंतला. कोकिळाताईंचा मुलगा रेहम मोदीची पहिली बायको होती शकुंतला. कोकिळाताईने तिचा इतका छळ केला होता की त्या त्रासाला कंटाळून शकुंतलाने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भोदी कुटुंबाच्या इब्रतीसाठी घटना लपवून ठेवण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी भोदी कुटुंबात 2 बहिणी सख्या जावा म्हणून लग्न करून आल्या. एक आशी आणि दुसरी ओपी. दोघींना देखील कोकिलाताई त्रास देऊ लागल्या. आशी आणि ओपी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असतात. तिच्यात हिटलर कोकिळाताई तिथे येतात. आशी, ओपी, तुम्ही काय करताय? जय श्री कृष्ण काकी. जय श्री कृष्ण आई. जय श्री कृष्ण. बहिरे आहात का दोघी? मी विचारलं काय करताय? काकी नाश्ता बनवत आहोत. ढोकळा बनवत आहोत. ढोकळा? तुला माहिती आहे ना मला ढोकळा अजिबात आवडत नाही. मग तुम्ही सांगा आई, काय बनवू आम्ही? छोले भटुरे. ठीक आहे, मी बनवते. तोपर्यंत तुम्ही ज्यूस प्या. ओपी ग्लासमध्ये ज्यूस आणून कोकिळाताईंना देत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ज्यूस कोकिळाताईच्या साडीवर सांडतो. कोकिळाताईला खूप राग येतो आणि ती रागाने ओपीच्या थोबाडीत मारते. मूर्ख मुली, काम करण्याची अक्कल नाही तुला. माझी साडी खराब केलीस. माफ करा आई, तुम्ही वॉशरूम मध्ये जा. तू पण चल माझ्या सोबत. मी कुकर मध्ये चणे शिजवायला लावून येते. कोकिळाताई बाथरूम मध्ये जाते. ओपी कुकर मध्ये चणे शिजवायला लावते आणि घाईत बाथरूम कडे निघते. हिटलर कुटची माझ्या फुलासारख्या बहिणीला मारते. हिला सोडणार नाही. तितक्यात आशीच्या आईचा फोन येतो आणि ती आईशी गप्पा मारायला बाहेर जाते. अचानक स्वयंपाकघरातील वातावरण बदलून जाते. जोर जोरात वारे वाहू लागतात. खिडक्यांचे दरवाजे जोर जोरात आदळू लागतात आणि रेहम मोदीची पहिली बायको शकुंतलाचे भूत स्वयंपाकघरात प्रकट होते. किती वर्ष झाली मी भटकत आहे. सूड घेण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाहीये. कोकीचा सूड उगवण्याची ही चांगली वेळ आहे. कुकर मधून चणे काढून रिकामा कुकर गॅसवर चढवते, म्हणजे स्वयंपाकघरात स्फोट होईल. असं म्हणून शकुंतला कुकर मधून चणे काढून घेते आणि रिकामा कुकर गॅसवर चढवते आणि अदृश्य होते. कुकरचा प्रेशर वाढू लागतो. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजू लागतात. शिट्ट्यांचा आवाज ऐकून कोकिळाताईला खूप राग येतो. एक काम धड करत नाही, सगळं मलाच पाहावं लागतं. कोकिळाताई स्वयंपाकघरात येते. कुकर उचलून हलवू लागते आणि तितक्यात कुकरचा स्फोट होतो. कोकिळाताई बेशुद्ध होऊन कोसळते. शकुंतलाचे भूत हा सर्व प्रकार पाहून हसू लागते. मज्जा आली.
स्फोटचा आवाज ऐकून घरातील सगळे सदस्य धावतात. कोकिळाताईला उचलून तिच्या खोलीत आणतात. रेहम डॉक्टरला घेऊन येतो. डॉक्टर औषध देऊन निघून जातात. कोकिळाताईंना आराम करण्याचा सल्ला देऊन सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. कोकिळाताई मात्र विचार करू लागतात. अखेर रिकामा कुकर गॅसवर कुणी ठेवला? ओपी सुनबाई चण्याचा कुकर लावून माझ्याकडे आली होती. मग स्वयंपाकघरात कोण होतं? आशी हे काम करू शकते. आज तर शक्य नाही, पण उद्या मी खरं काय ते सर्वांसमोर नक्की आणणार. हे ऐकून शकुंतलाचे भूत हसू लागते. आता मी बघतेस तू उद्या काय करतेस, कारण उद्या तुझा सामना माझ्याशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आशी तिच्या खोलीत आराम करत असते तेव्हा कोकिळाताई ओपीला खेचत घेऊन आशीच्या खोलीत येते. तिच्या मागे आजी, मोठी वहिनी देखील आशीच्या खोलीत दाखल होतात. काय झालं? तुम्ही इथे सगळे कसे काय? ओपी काल माझ्या साडीवर ज्यूस सांडला होता. तेव्हा मी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले. तू कुकर मध्ये चणे शिजवायला ठेवलेस आणि माझ्या मागे आलीस. तेव्हा स्वयंपाकघरात कोण होतं? मी होते? तू होतेस? कोण होतं? तेवढ्यात शकुंतलाचं भूत ओपीच्या शरीरात प्रवेश करतं आणि म्हणतं, भूत होतं. काल स्वयंपाकघरात भूत होतं. माझं भूत, शकुंतलाचं भूत. हे ऐकून सगळेजण घाबरतात. शकुंतला, तू तर मेलीस ना? ओ मेले मी, पण तुला अद्दल घडवायला मी पुन्हा आली आहे. तू माझा खूप छळ केलास, पण मी दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ देणार नाही. ओ, म्हणजे काल गॅसवर रिकामा कुकर तू ठेवला होतास मला त्रास देण्यासाठी? मग तुला काय वाटलं स्वयंपाकघरात राशी होती? अगं ती तर फोनवर तिच्या आईशी बोलत होती. आणि याचाच फायदा घेतला मी. कुकर मधून चणे काढले आणि रिकामा कुकर गॅसवर ठेवला, फक्त तुला अद्दल घडवण्यासाठी. मला अद्दल घडवण्यासाठी? हो, तुला अद्दल घडवायला. कशी वाटली माझी शिक्षा? जर इथून पुढे तू ओपी आणि राशीला त्रास दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी पण नाही, समजला? आणि जर तू 2 मिनिटात इथून नाही गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. नाही जाणार. काय करशील तू? नाही जाणार. थांब मग. रेहमचं नाव ऐकून शकुंतलाचे भूत जाम घाबरून जाते आणि 2 सेकंदात ओपीचे शरीर सोडून पळून जाते. ओपीला जोर जोरात झटका लागतो आणि ती शुद्धीवर येते. आई, मला काय झालेलं? माझ्यावर भूताने ताबा मिळवला होता का? होय, तुम्हा दोघींवर भूताने ताबा मिळवला आहे आणि ते भूत आहे कामचोरीचं भूत. इथून पुढं त्या भूताच्या नादी लागलात आणि माझ्याशी पंगा घेतला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? होय काकी. मग अशा उभ्या का? जा पळा स्वयंपाकघरात. आशी आणि ओपी स्वयंपाकघराकडे धाव घेतात आणि कामाला लागतात. शकुंतलाचं भूत पण कायमचे पळून जाते आणि कोकिळाताई त्यांचा पुन्हा छळ करू लागते. दोन महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याने कुशल सिंग राजपूतने त्याच्या घरी फाशी लावून आत्महत्या केली आणि टीव्ही मीडियाला मात्र बातम्यांचं रान मोकळं मिळालं. सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस फक्त हीच एक बातमी टीव्हीवर सुरू आणि नवनवीन अँकर्स पण प्राईम टाइम वर झळकू लागल्या. अशीच एक अँकर होती. नाव होतं जिया. खूपच पॅशनेट अँकर. जवळपास 2 महिन्यांपासून ह्याच न्यूजवर काम करत होती. अखेर का केली कुशल सिंगनी आत्महत्या? का पडला कुशल सिंग ड्रग्जला बळी? की मिळाला त्याला प्रेमात धोका?
हे फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग राहा आमच्या सोबत. मी आहे तुमची होस्ट जिया शर्मा. अचानकपणे स्टुडिओमध्ये शॉर्ट सर्किट होतं, लाईट्स जातात आणि शूटिंग पूर्णपणे थांबतं. व्हॉट द हेल? अरे लाईव्ह शो आहे बाबा. हॅलो, मी काहीतरी विचारतेय. सॉरी मॅडम, पूर्ण सिस्टम जळली आहे. हे असं अचानक कसं काय झालं काय माहित नाही, पण आता लाईव्ह जाणं शक्य नाहीये. व्हॉट? डोंट वरी जिया, आज आराम कर. उद्या ये, आपण रेडी राहू. हे ऐकताच हताश जिया लिफ्ट पर्यंत येते. तर लिफ्ट मॅन म्हणतो, सॉरी मॅडम, लिफ्ट पण चालत नाही असं म्हणून तोही निघून जातो. चालत कशी नाही, मी पण पाहते ना. असं म्हणताच जिया लिफ्टचं बटन दाबते आणि लिफ्ट उघडते. बघितलं ना, चालू आहे. सगळे कामचोर आहे तिकडे. जिया लिफ्ट मध्ये तर येते, पण ती लिफ्ट तिला कुठे घेऊन जाणार आहे हे तिलाच माहित नव्हतं. खाली गेल्यानंतर जियाला लक्षात येतं की एक माणूस सतत लिफ्टची बटणं दाबतोय. हे बघताच जिया हैराण होते की हा माणूस लिफ्टच्या आतमध्ये अचानक कसा आला. हॅलो, हे काय करतोयस तू आणि आत कसा आलास? तुम्ही लोकांनी मला इकडे कैद करून ठेवलंय. मला इकडनं बाहेर पडायचंय. हॅलो, कोण आहेस तू? तो माणूस मागे वळून पाहतो तर जियाचे डोळेच पांढरे होतात. तो माणूस होता प्रसिद्ध अभिनेता कुशल सिंग राजपूत. जिया जोरात किंचाळते. त्यानंतर हळूहळू डोळे उघडते आणि घाबरलेल्या नजरांनी पाहते तर लिफ्ट उघडी होती. लिफ्ट मध्ये कोणीच नव्हतं आणि जिया अंडरग्राऊंडला पोहोचली होती. ओहो, मी पण ना, मला लवकरच सायकियाट्रिस्ट कडे जायला लागणार आहे बहुतेक. असं म्हणताच जिया स्वतःच्या कार मध्ये तर बसते, पण बाजूच्या सीटवर नजर गेल्यावर ती प्रचंड घाबरते. शेजारच्या सीटवर बसलं होतं कुशल सिंगचं भयानक भूत. तू तर मेलास ना? मी मेलो आहे जगासाठी, पण तुम्ही मीडियावाले कोणाला सुखाने मरू तर द्याल का? मी 2 महिन्यांपासून कैद आहे तुमच्या स्टुडिओमध्ये. आज बाहेर पडू शकलोय मी. चल, मला जिम मध्ये घेऊन जा. 2 महिन्यांपासून जिमला नाही गेलोय. सिक्युरिटी, सिक्युरिटी! कोणी नाहीये इकडे आणि मी कोणाला दिसूही शकत नाही. मग तर तू माझा भ्रम आहेस नक्कीच. एवढी पण घाई योग्य नाही. आधी मला जिम मध्ये घेऊन चल. चल. जिया कशीबशी तिची गाडी स्टार्ट करते आणि तिकडनं निघते. गाडी जिमच्या समोर उभी राहते, पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं. ओ गॉड, हा तर माझा भ्रमच आहे. असं म्हणून जिया निघण्यासाठी गाडी स्टार्ट करणारच होती की तेवढ्यातच अमानवीय शक्तीने तिला वश केलं. जिया गाडीतनं खाली उतरते आणि जिमच्या बंद फाटकाच्या समोर उभी होते. फाटक आपल्या आपणच उघडतं आणि जिया आतमध्ये जाते. आतमध्ये जिया पाहते की शेकडो भूत एक्सरसाइज करतायत आणि कुशल सिंग देखील एक्सरसाइज करत आहे. काही वेळ जिया हे दृश्य पाहते खरी, पण जशी ती शुद्धीवर येते हे दृश्य पाहून ती वेडी होते. इथे तिथे पळत पळत ती ओरडू लागते. हेल्प, हेल्प! कुणी आहे का? वाचवा, वाचवा! पळता पळता ती गेटच्या दिशेने येते. गेट उघडण्याचा प्रयत्न करते, पण गेट उघडत नाही. जिया मागे वळून पाहते तर सगळी भूतं कुशल सिंग समवेत हसत तिच्या जवळ येत आहेत. त्यांच्या हास्यामध्ये जियाचं ओरडणं दबून जातं. भूतं आणखी जवळ येतात. जिया गेटला चिकटून उभी आहे आणि भयंकर भूतं तिच्या इतक्या जवळ येतात तर पाहते की ती एका फ्लॅटच्या बेडवर झोपलेली आहे आणि कुशल सिंग कानांमध्ये हेडफोन टाकून म्युझिक एन्जॉय करत आहे. मी इथे कशी? हा तर तुझा बेड आहे ना? हो, हा माझा फ्लॅट आहे आणि मी तुला इकडे घेऊन आलो आहे. मी आधी पण इकडे आले. माहितीये, पूर्ण मीडिया टीम घेऊन आली होतीस माझ्या मेल्याच्या नंतर. तू मला इथे का घेऊन आलास? काही सांगायला
आणि काही समजवायला. जिम मध्ये एवढी सगळी भूतं कोण होती? ते सर्वही अभिनेते होते आणि त्यांनी माझ्यासारखीच आत्महत्या केली होती. कोणी करिअरने फ्रस्ट्रेटेड होता तर कोणी पर्सनल लाईफ मुळे. ते भटकतायत कारण की त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि मी भटकतोय कारण की मीडिया मला सोडत नाहीये. मीडियाच्या कारणामुळे मला मुक्ती मिळत नाहीये. म्हणजे हा माझा भ्रम नाहीये? तू खरंच कुशलचं भूत आहेस? अजूनही विश्वास बसत नाहीये? मीडियावाले तर कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. उद्या संध्याकाळी तू स्टुडिओ मध्ये येऊ शकतोस का? प्राईम टाइम साठी मला इंटरव्ह्यू देऊ शकतोस? जर तू उद्या आलास ना तर माझं लाईफ बनेल. कुशलचा सुसाईड आणि कुशल शेट्टी भेट, नुसत्या विचारानेच मला वेळ लागलाय. फक्त तू हो म्हटलं पाहिजेस. जियाचं हे बोलणं ऐकून कुशल अगदी वेडा होतो. आतापर्यंत शांतपणे बोलणारा कुशल खूपच आक्रमक होतो. त्याचे डोळे, त्याचं वर्तन पूर्णपणे बदलून जातं. मूर्ख मुली, तुम्ही लोक तुमच्या सवयींपासून कधी नाही सुधारणार. मी आज तुझ्या स्टुडिओ मध्ये शॉर्ट सर्किट केलं, तुला इथपर्यंत घेऊन आलो. ते काय तुला इंटरव्ह्यू देण्यासाठी, तुझं करिअर बनवण्यासाठी नाही. मला मुक्ती पाहिजे. मी फक्त तुला हे समजवायला आलोय. पण कुत्र्याचं शेपूट हे वाकडच असतं हे मला आता कळलंय. आता मी तुला सोडणार नाही, कोणत्याही मीडिया पर्सनला सोडणार नाही. सगळ्यांना मारून टाकेन, अगदी क्रूरपणे. जिया घाबरते. कुशल जियाला उचलतो आणि पंख्यावर लटकवलेल्या दोरीला तिला अडकवतो. जिया गयावया करू लागते. नाही, प्लीज प्लीज सोड मला. सॉरी सॉरी, मला जाऊ दे, मला जाऊ दे. आता मी कोणालाही नाही सोडणार. सगळ्यांना संपवून टाकेन. जो जो माझं नाव घेऊन टीव्हीवर ओरडतो त्या सगळ्यांचा मृत्यू होईल, माझ्या हातून मृत्यू. असं म्हणून कुशल रस्सी खेचतो. जिया तडफडून तडफडून मरून जाते. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो
तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅन वर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीच मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा.
अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय, आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ
ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं.
असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोरजोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे, ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे, मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली.
जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ तुला भेटायला कोण आलंय. कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघेही पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं?
माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. का इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघेही झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला ह्या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो, आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती. तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी
देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. IPLचं भूत. रात्रीचे 1:30 वाजले होते. IPL सुरू व्हायला अवघे काही तास उरले होते. जयपूर सुपर किंगचा कर्णधार रणधीर शर्मा ग्रँड हॉटेलच्या बेडवर घोरत झोपला होता. अचानक हॉटेलचे सर्व दिवे बंद झाले आणि कोणीतरी रडत रडत रणधीर शर्माच्या खोलीत शिरला. तो झोपलेल्या रणधीर शर्माला म्हणाला, मला टीम मधून काढून तू मला रडवलंस, माझ्यासोबत घाणेरडं राजकारण केलंस. बघ उद्याच्या सामन्यात मी तुला कसं रडवतो. असं म्हणत तो जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याने सारे हॉटेल हादरले. रणधीर शर्माने डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पांढरेच झाले. वाचवा वाचवा, कोणी आहे का? वाचवा वाचवा, मला वाचवा. दिवे येतात. रणधीर शर्माचा PA मनसुख तिवारी सुरक्षा रक्षकांसह रणधीरच्या खोलीत धावतो. काय झालं सर? तुम्ही का ओरडलात? ते तो परत आलाय. तो मला नाही सोडणार. मनसुख, तो परत आलाय. कोण सर? तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? राकेश. काय सर? तो तर मेलाय. तुम्ही झोपायला जा, उद्या सामना आहे. मी डॉक्टरांना बोलवू का? मी उद्या मैदानात उतरणार नाही. मॅच रद्द करा. मनसुख, ती रद्द करा. सर, करोडोंचे नुकसान होईल. तुमचे करिअर संपेल. झोपा सर, काळजी करू नका. मी इथेच थांबतो. रणधीर शर्मा झोपायचा प्रयत्न करतो पण राकेशच्या विचारांमुळे त्याची झोप उडते. खरं तर राकेश खूप चांगला खेळाडू होता. भारताला विश्वचषक मिळवून देण्याची क्षमता त्याच्यातच होती. तो खेळायचा तेव्हा प्रेक्षकांचा श्वास रोखायचा. जणू राकेश हा दुसरा सचिनच. पण हे सर्व टीमचा कॅप्टन रणधीरला सहन नाही झाले. राकेशचा वेग पाहून रणधीरला त्याच्या पदाची चिंता वाटू लागली आणि त्याने आपली पोहोच आणि राजकारण वापरून राकेशला टीममधून बाहेर काढलं. अशा प्रकारे राकेशच्या करिअरला असा ब्रेक लागला की निराश होऊन त्याने आत्महत्या केली. सकाळ झाली. सामना सुरू झाला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. संपूर्ण भारत श्वास रोखून टीव्ही समोर बसलं आणि रणधीर मैदानात उतरला. मग रणधीरची नजर समोरच्या टीम मधल्या एका मुलावर पडते. त्याला पाहून रणधीर एकदम विचारात पडतो. तीच नजर, तीच स्टाईल, कोण आहे हा? रणधीर समोरच्या टीमच्या कॅप्टनला विचारतो, अरे शर्मन, हा माणूस कोण आहे? यापूर्वी तर कधी नाही पाहिलं याला. हा, तुमच्यासाठी हे आमचे एक सरप्राईज पॅकेज आहे. बघा कसा धुतो तुम्हाला ते. टॉस होतो. विरुद्ध संघ टॉस जिंकतो आणि ते प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. विरुद्ध टीमचा तोच मुलगा बॅट घेऊन ओपनिंग करायला येतो आणि रणधीर बॉलिंग करायला खाली येतो. जेव्हा रणधीर पहिल्यांदा बॉल टाकतो तेव्हा तोच मुलगा अशा प्रकारे बॅट स्विंग करतो की तो बॉल वरती आकाशात उडून जातो आणि परत खाली येतच नाही. बॉल परत खाली न आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तो मुलगा रणधीरकडे पाहून हसतो. तेच डोळे, तीच स्टाईल, तेच हसणं. असा फटका तर फक्त राकेशलाच मारता आला असता. मग अचानक रणधीरला त्या मुलामध्ये राकेशचे भूत दिसते आणि राकेश भयंकर घाबरतो. हा सामना थांबवा, तुम्हाला मारेल. मी नाही खेळणार. अरे हे काय, कॅप्टन रणधीर अचानक असा वैतागतो काय? हा सामना थांबवा, हा सामना थांबवा. रणधीरची अवस्था पाहून टीमचा मालक रणधीरकडे येतो. काय झालं? हा काय वेडेपणा आहे? सर, राकेश परत आलाय. तो मला मारेल. आणि मी आपण हरलो तर तुला नक्की मारेन. कोट्यावधी रुपये गुंतवले आहेत मी यात, लक्षात ठेव. तुझ्या सांगण्यावरून मी राकेशला काढलं होतं. तो तिथे असता तर निदान हा दिवस तरी दिसला नसता. तू वेडा झालायस. राकेशचं भूत रणधीरकडे येतं आणि हसतं. बघ, मी नाही म्हणालो. आता मी तुला सोडणार नाही. मी फक्त तुझ्यासाठीच परत आलोय आणि फक्त तूच
मला पाहू शकतोस, बाकी कोणी नाही. असं म्हणत हसत हसत फलंदाजीला तो निघून जातो. रणधीर प्रचंड घाबरलेला असतो, पण तो काहीच नाही करू शकत. रणधीरने थरथरणारा बॉल टाकल्यावर राकेशच्या भूताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तो बॉल थेट राकेशच्या पोटात जाऊन आदळतो. राकेश जमिनीवर पडतो. टाळ्यांच्या कडकडाटाने स्टेडियम गुंजतो. रणधीर जखमी होऊनही आवाज कसा आहे ते त्याला समजत नाही. एवढ्यात राकेश त्याच्या जवळ येऊन म्हणतो, आश्चर्य वाटतंय ना, पण आता तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि मलाही, कारण तू इथेच नाहीस. ते बघ, तू तिथे मॅच खेळतोयस. रणधीर पाहतो तर तो गोलंदाजी करत असतो. हे कसं होऊ शकतं? मी तर इथे, मग तो कोण आहे? हा सगळा मीच तयार केलेला भ्रम आहे. तो तुझा क्लोन आहे. लोक त्याला पाहत राहतील आणि मी तुला इथे मैदानाच्या मध्येच संपवून टाकेन. मला हवे असते तर मी तुला काल रात्रीच मारू शकलो असतो, पण मला तुला याच जमिनीवर, याच मैदानात मारायचंय. राकेशचे भूत जखमी रणधीरला बॅटने मारायला लागते. रणधीर ओरडू लागतो, तरीही कोणीही त्याच्याकडे लक्ष नाही देत. सर्वांनी रणधीरचा क्लोन रणधीर समजून घेतला आहे आणि इथे राकेश रणधीरला मारत राहतो आणि जखमी करतो. अचानक रणधीरचा क्लोन गायब होतो. प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. अरे कुठे गेला रणधीर? तू तर बॉल आणायला गेला होता ना? तो घाबरून पळून गेला असावा असं दिसतंय. रणधीर शर्मा पराभवाच्या भीतीने मैदानातून पळून गेल्यासारखे दिसतंय आणि त्याने विजय विरोधी टीमच्या झोळीत टाकला आहे. रणधीरचे चाहते ओरडू लागले, रणधीर शर्मा फरारी आहे. रणधीर शर्मा हाय हाय. हे ऐकून जखमी रणधीरचा मृत्यू होतो. अशा प्रकारे राकेशचं भूत रणधीरचा बदला घेतं. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही केलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघे झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला या क्लायमेटमध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष उरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली.
तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला. तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो, आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती. तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं.